तुम्हाला माहिती आहे का की एका स्त्रीचा उद्देश हा केवळ पैसा कमवणं एवढ्यापुरतीच मर्यादित नसतो, तर ती स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडत असते. आजची स्त्री अष्टावधानी आहे. नोकरी, व्यवसाय आणि संसार अशा एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलायचे सामर्थ्य परमेश्वराने तिला दिलं आहे. नमस्कार, मी सौ अर्चना सुधीर भिंगाडे, प्रॉस्पेरो वेलची फाउंडर आणि संचालिका आहे. गेल्या 30 वर्षामध्ये आम्ही 1000पेक्षा जास्त कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आणि स्वतंत्र करण्यासाठी मदत केली आहे. पोस्टाच्या अल्प गुंतवणुकीपासून ते ऑनलाईन गुंतवणुकीचा प्रवास आम्ही पाहिला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की अष्टावधानी स्त्रीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी 8 सूत्र. पहिलं, आर्थिक शिक्षण. खरं तर स्त्रीचं घर आणि नोकरी सांभाळताना बरीच तारांबळ उडते. त्यात पैसे, गुंतवणूक ह्याबद्दलच्या चर्चा तिला किचकट वाटतात आणि मग ती आर्थिक निर्णय दुसऱ्यांवरती सोडते. पण खरं तर जेव्हा आपण देखील काही आर्थिक ज्ञान, पुस्तकं, छोटे ऑनलाईन कोर्सेसच्या माध्यमातून घेतले, तर आपण देखील एका तज्ज्ञ गुंतवणूकदाराप्रमाणे गुंतवणूक करू लागतो, विचार करू लागतो, कृती करू लागतो. 2. भविष्यासाठी गुंतवणूक करा. एका स्त्रीच्या आयुष्यात तिचं लग्न, मुलं, मुलांची शिक्षण, म्हणजेच मुलांची 10वी किंवा घरातील वडीलधाऱ्यांची आजारपण या प्रत्येक घटनेच्या वेळेला नोकरी सोडण्याची पाळी येऊ शकते किंवा आयुष्यात वेळोवेळी वेगवेगळी चॅलेंजेस येऊ शकतात. या प्रत्येक चॅलेंजसाठी आपण तयार असलं पाहिजे. 3. लवकर सुरुवात करा. चक्रवाढ व्याज हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. गुंतवणुकीला लवकर सुरुवात केल्यास कमीत कमी रकमेमध्ये मोठा निधी तयार होऊ शकतो. 4. खर्चाची योजना करा. महिन्याला पगार आल्यावर महत्त्वाच्या मोठ्या खर्चांसाठी पैसे बाजूला काढा. ठरलेल्या बजेटमध्येच खर्च केला तर बचत नक्की होते. बचत करण्याचे योग्य तंत्र म्हणजे पहिलं कमवा, नंतर बचत करा आणि उरलेल्या पैशामध्ये खर्च करा. 5. निवृत्तीसाठी पैसे बाजूला ठेवा. पहिल्या पगारापासून निवृत्तीसाठी पैसे बाजूला काढले तर कदाचित लवकर निवृत्ती घेणे नक्की शक्य होईल. 6. इमर्जन्सीचा निधी तयार करा. आजारपण, नोकरी जाणं, घरातील वस्तूंचा बिघाड, धंदा न चालणं अशा काही घटनांसाठी अचानक पैशाची गरज भासू शकते. साधारण 6 ते 12 महिन्याच्या खर्चासाठी लागणारे पैसे इमर्जन्सीसाठी बाजूला ठेवा. हे पैसे बँकेमध्ये, लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये किंवा घरी काही रोख रकमेच्या स्वरूपात ठेवू शकता. 7. क्रेडिट स्कोअर चांगला ठेवणं. आपली बिलं, कर्जाचे हप्ते वेळच्या वेळी भरून क्रेडिट स्कोअर चांगला ठेवावा. म्हणजे कधी जर लोनची गरज भासली तर आपल्याला पटकन लोन मिळून जातं. 8. जास्त पगारासाठी किंवा फायद्यासाठी वाटाघाट करा. बायकांनी कामाच्या जागी चांगल्या पगारासाठी आणि आपल्या फायद्यासाठी घासाघीस केली पाहिजे. जास्त पगार वाढवून मागणं, आठवड्यातील काही दिवस वर्क फ्रॉम होमची फॅसिलिटी घेणं किंवा आरोग्य विमा अशा गोष्टींची मागणी केली पाहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक स्त्री आर्थिकरित्या स्वतंत्र होऊ शकते जर तिने स्वतःच्या आर्थिक आणि व्यावसायिक शिक्षणात गुंतवणूक केली, मेहनत केली आणि प्रत्येक आर्थिक निर्णय समजून घेतले तर. वरील सर्व सूत्रांचे पालन करून स्त्री तिच्या आर्थिक आयुष्याच्या नाड्या स्वतःच्या हातात घेऊन संपत्ती उभारू शकते आणि स्वतःला आणि तिच्या कुटुंबाला उज्ज्वल भविष्य देऊ शकते. जर तुम्हाला माझे विचार आवडले असतील तर जरूर तुमच्या नातेवाईकांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.